आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी शहरातील कारेगाव रोडवर भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात राडा. परभणी महानगरपालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्षय देशमुख व भाजपाचे उमेदवार विश्वजित बुधवंत यांच्या गटामध्ये देशमुख हॉटेल कारेगाव रोडवर वादावादी झाली. दोन गटात हाणामारी झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नवामोंढा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून या प्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. परभणी शहरातील 16 प्रभागासाठी महानगरपालिका निवडणूक होत आहे. आता 411 उमेदवार सध्या रिंगणात आहे. 3 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात झाली असून कारेगाव रोडवरील देशमुख हॉटेल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्षय देशमुख यांची प्रचार फेरी सुरू होती. त्याच दरम्यान भाजपचे विश्वजित बुधवंत यांचे देखील कार्यकर्ते प्रचारास त्या ठिकाणी आले. दुपारी 4 वाजेच्या सुमारास देशमुख व बुधवंत यांच्या प्रचारातील कार्यकर्त्यामध्ये अचानक घोषणाबाजी झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर 2 कार्यकर्त्याच्या वादात होऊन हाणामारी झाली. या घटनेनंतर नवामोंढा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत वाद मिटून दोन्ही गट हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा जमाव जमला होता. शहर उपविभागीय अधिकारी जीवन बेनीवाल, पोलीस निरीक्षक महादेव मांजरकर व इतर पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी जमाव पांगला. काही काळ तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात विजय काळे व वामन मोरे यांच्या तक्रारीवरून एकमेकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कौडगाव जिल्हा परिषद शाळेत फुले जयंती व आनंदनगरी साजरा. गंगाखेड तालुक्यातील कौडगाव जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक 3 जानेवारी शनिवार रोजी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून याच दिवशी शाळेत बाल आनंद नगरी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश वैद्य हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाटी जिल्हा प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे, माजी सरपंच पवित्राबाई कांबळे, पत्रकार महमूद शेख, पत्रकार राहुलभाऊ साबणे, त्र्यंबक वैद्य, गोरखनाथ कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषेत साकारलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी तृप्ती कांबळे, आरोही साबळे, उषा देवकते, साक्षी देवकते, आराध्या ताठे तसेच बालवाडीतील चिमुकल्या मुली होत्या. यावेळी गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक संतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक बांधवांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक घुले यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर मनोगते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मुंजाजी कांबळे यांनी सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार राहुल साबणे, पत्रकार शेख महमूद यांनीही पालक व विद्यार्थी वर्गाशी संवाद साधत प्रेरणादायी विचार मांडले. सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद नगरीत शाळेतील सुमारे 35 ते 40 विद्यार्थ्यांनी विविध रुचकर व स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल लावले होते. गावातील पालक वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या आनंदनगरीची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक मुंडे, पाचंगे यांनी मोलाचे योगदान दिले. बालू ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी. सेलू तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय बालूर येथे भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजेश साडेगावकर, गणेश मुंडे, धारूजी धाबे, लिंबाजी कुपनवार, महमूद पठाण, रमेश धापसे, भगवान खपले, राहुल खपलेसह ग्रामपंचायत कर्मचारी ऋषी वाघमारे, प्रदीप सोनवणे, काशीनाथ जीवने, रामेश्वर शेवाडे, अनिल आरे, चंद्रकला मस्के यांची उपस्थिती होती.
महाडसापूरचे सुपुत्र श्याम आवटे यांना PhD पदवी प्रदान. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर सेलू तालुक्यातील महाडसापूर येथील सुपुत्र श्याम गंगाधर आवटे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांना नुकतीच राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयात म्हणजेच PhD पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्याच्या या यशामुळे महाडसापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द श्याम आवटे यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत सर्वसामान्य असतानाही त्यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवली. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांनी उच्च ध्येय उराशी बाळगले होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि अभ्यासातील सातत्य यामुळेच त्यांनी राज्यशास्त्रासारख्या कठीण विषयात संशोधनात्मक प्रबंध सादर करूनही सर्वोच्च पदवी मिळवली आहे. गावाचे नाव उंचावले आहे. एका ग्रामीण भागातील तरुणाचे उच्च शिक्षणातील शिखर गाठल्यामुळे महाडसापूर गावचे नाव अभिमानाने उंचावले आहे. श्याम आवटे यांच्या यशामुळे महाडसापूर गावातील इतर तरुण विद्यार्थ्यांनीही उच्च शिक्षणासाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. श्याम आवटे यांना PhD पदवी प्रदान झाल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाडसापूर गावात आनंद साजरा करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या जात आहे. आत्मविश्वासातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडते. शेख रफीक यांचे प्रतिपादन. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा पाया शालेय शिक्षणातच घातला जातो. याच टप्प्यावर त्यांच्या विचारांची दिशा, स्वप्नांची उंची आणि करिअरची वाट निश्चित होत असते. योग्य मार्गदर्शन, प्रेरणादायी संवाद आणि सकारात्मक वातावरण लाभले तर विद्यार्थ्यातील सुप्त क्षमता तेजाने फुलू लागते. दिनांक 3 जानेवारी शनिवार रोजी सेलू शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व अभ्यासक्रम मार्गदर्शनपर राणी अंकुश लाड यांनी स्वीकारला मानवत नगराध्यक्ष पदाचा पदभार. मानवत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याच्या माध्यमातून
या शहराच्या विकासासाठी ज्या पद्धतीने आम्ही शब्द दिलेला आहे तो येत्या 5 वर्षात